नमस्कार. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे आम्ही जनजागृती करता करता प्रत्यक्ष चळवळ सुद्धा सुरू केली आहे. आणि याच चळवळीचा एक भाग म्हणून कोकणी माणसांना कोकणी माणसांना बोध व्हावा म्हणून प्रेरणादायी व्यक्तींची मुलाखत, लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सुरू केली आहे. तर मी राहुल कदम तुम्हा सर्व प्रेक्षकांचे आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रात सहर्ष स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत माननीय श्री विवेक देसाई सर. नमस्कार सर. नमस्कार. गेली 12 ते 15 वर्ष कुडाळ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर युथ फेस्टिवल इविकचे ते यशस्वीरित्या आयोजन करत आहेत. तसेच सध्या ते मॉन्ट्रन कॉर्पोरेशन इंडिया पीव्हीटी लिमिटेड या MNC मध्ये मुंबईमध्ये ऍडमिन मॅनेजर या म्हणून ते काम करत आहेत. तर म्हणतात ना की असो, अरे त्याचं नाद करू नको, तो कोकणी माणूस, अरे तो लय भारी असा म्हणा. तशाच आम्ही आज स्टुडिओत एका भारी माणसाक बोलवलेले असो. तेव्हा तर सर परत एकदा तुमचं स्वागत करतो. आणि सर तुम्ही 1989 मध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स मधून BSc पदवी घेतली. त्यानंतर स्ट्रगल करत करत जॉब करत तुम्ही डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, BE इन कम्प्युटर सायन्स आणि ME इन कम्प्युटर सायन्स कम्प्लीट केला. तर या दरम्यान झालेला तुमचा खडतर प्रवास कसा झाला याबद्दल आम्हाला जरा सांगा. सर्वप्रथम एक हॅलो हॅलो तुमचा आवाज येतोय. हॅलो सर. परत मलाच परत आवाज. हॅलो हॅलो येतोय माझा आवाज येतोय. हा येतोय सर, येतोय आवाज तुमचा. हरकत नाही, चालेल. सर्वप्रथम तुम्हा सर्व रसिकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. येणारं 9 वर्ष तुम्हाला आनंदाचं, समाधानाचं आणि चांगल्या आयुरारोग्याचं जावं, शांततेचं जावं ही इच्छा व्यक्त करतो. सर तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर 1989 मध्ये मी सावंतवाडीच्या श्री महाराज महाविद्यालयातून BSc फिजिक्स मॅथमॅटिक्स हे दोन विषय मी केले. आणि त्यानंतर कमीत कमी 8 ते 9 वर्ष मी बेकारीत घालवली. बेकारीत घालवण्याचं कारण एवढंच होतं की एकतर भारतातली त्यावेळची जी राजकीय परिस्थिती होती त्याचे खूप परिणाम माझ्यावर होते, देशावर होत होते. सर थोडासा आवाज सगळ्या प्रकार. काय म्हणतात सर? थोडासा आवाज कट होऊन येतोय. कमी होतोय का माझा आवाज? हा आता चांगला येतो, बोला. आता येतो. हरकत नाही. तर त्या परिस्थितीमुळे कुठेच संधी मिळत नव्हत्या. त्याचबरोबर माझ्या घरात एक विचित्र घटना घडलेली होती की माझी अनपेक्षित माझी सर्वात मोठी बहीण अनपेक्षित सोडून गेली. माझं काय म्हणतात ते कौटुंबिक आयुष्य, आई वडिलांबरोबरचं आयुष्य हे पूर्णपणे डिस्टर्ब झालं नव्हतं, पण स्वतः डिस्टर्ब झालेलं होतं. आणि अशा काळात मला नोकरीच्या संधी मिळत नाही. पण त्याचबरोबर आई सांभाळणं हे सुद्धा एक माझी मोठी जबाबदारी. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला तोंड देत कोकणात कुडाळ वडिलांची नोकरी चालू होती. वायमन गार्डन मध्ये माझे वडील होते. कंपनी पूर्णपणे बंद पडलेली होती आणि त्या कंपनीत माझे वडील सिक्युरिटी ऑफिसर हे ज्या काळात कंपनी बंद पडली 1984 मध्ये
त्याच्यानंतर 1996 पर्यंत जेव्हा माझ्या वडिलांचा शेवट होईपर्यंत सतत 12 वर्ष माझे वडील तिथे काम, कंपनी बंद असली वडिलांना एक मामा पगार चालू होता. वडील पूर्वी माझे इंडियन एअरफोर्स मध्ये काम करताना पेन्शन चालू होती. अशा काळात एक बीएससी झालेला मुलगा, मी घरात होतो, मला संधी मिळत नव्हत्या. पण त्याचबरोबर घरात आलेली एक काय म्हणतात ते हा जो प्रसंग आलेला होता आणि ज्याने माझ्या आई वडील दोन्ही डिस्टर्ब झालेले. तर त्यांना सांभाळायची जबाबदारी मी की कुठेतरी त्यांना एक मानसिक आधार हवा होता. अशा काळात मी होतो, मिळेल ती संधी घेत होतो. त्या काळात अक्षरशः तुम्हाला सर्वांना सांगतो की मिळेल ते काम म्हणजे अगदी आयुष्यातला पहिला विचारलं तर तो आहे ऑफिस असिस्टंट. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं जर पिऊन एमआयडीसी मधली एक इंडस्ट्री हे काम करत होतो. माझ्याकडे स्किल्स होती, माझ्याकडे नॉलेज होतं, पण त्या स्किल्सना आणि नॉलेजना सुटेबल जॉब मला मिळत नव्हता. शेवटी एका काळात असाही विचार केला की हरकत नाही, आपण आपलं नशीब तपासून बघूया म्हणून, आणि मी कुडाळ सोडून पुण्यात गेलो. काळ तो असा होता की त्या काळात भारतातलं कम्प्युटर युग ऑलरेडी चालू झालेलं होतं, पण ते स्थिरावण्याचं जो काही एक काळ लागतो तो स्थिरावण्याचा काळ सुरू झालेला होता. राजकीय उलटापालटी होतच होत्या, त्याला आपण काही करू शकत नव्हतो. तर अशा काळात मी पुण्यात गेलो. तिथे NIIT या नामवंत संस्थेत मी प्रवेश घेतला, काहीतरी मला कम्प्युटरचं नॉलेज असावं म्हणून. कारण डोळ्यासमोर माझ्या मोठ्याच भावाचा आदर्श माझ्यासमोर होता की ज्याने स्वतःच्या हिमतीवर MSc इन कम्प्युटर सायन्स ही पदवी पुणे विद्यापीठातून मिळवलेली होती. ओके, पण मला ती संधी मिळत नव्हती. पण म्हणून मी प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तिथे मी कम्प्युटर शिकायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचा जो मला पहिला बॅरियर आला आपल्या कोकणातल्या विद्यार्थ्यांना येतो तो म्हणजे आपली भाषा सोडून दुसरी भाषा बोलण्याचा एक बॅरियर असतो. आपल्याला समजत असतं समोरचा काय बोलत असतो ते त्याच्या भाषेत, विशेषतः हिंदीमध्ये बोलत असतो किंवा इंग्लिशमध्ये, बाकीच्या आपण भारतीय भाषा सोडून जाऊया. तर पुण्यासारख्या एका मोठ्या शहरात, मेट्रोपॉलिटन शहरात आपण त्याला म्हणूया, आपण त्याला ते सुद्धा आता एक मेट्रोपॉलिटन शहर झालेलं आहे. तर तिथे गेल्यावर मला हाच एक मोठा प्रॉब्लेम आला की अजून माझ्या बरोबरचे त्या बॅचमध्ये असणारे जे विद्यार्थिनी होते माझ्याबरोबर जॉईन झाले, 29 लोकांची ते बॅच घ्यायचे. त्याच्यात मी एकटाच असा मुलगा होता की ज्याला इंग्लिश बोलता येत नव्हतं. समोरचा काय बोलतोय ते मला कळत होतं, इंग्लिशमध्ये बोलणारा माणूस मला कळत होतं की तो काय बोलतोय ते. कारण BSc पर्यंत 11वी सायन्स पासून BSc पर्यंत सगळं शिक्षण विषयांची गरज असल्यामुळे इंग्लिशमधनं झालेलं होतं. त्याच्यामुळे इंग्लिश बोललेलं समजत होतं, पण ते शब्द माझ्या जिभेवर नव्हते, माझ्या गळ्यात उमटत नव्हते. जे शब्द माझ्या जिभेवर आणि गळ्यात होते ते वापरण्याचा कॉन्फिडन्स माझ्यात नव्हता. त्याच्यामुळे मी इंग्लिश बोलू शकत नव्हतं. हे मला मागाहून कळलं मला. पण त्याही काळात मी तिथे साधारणपणे 3 महिने मी पुण्यात राहिलो. जे काही व्हायचं कसंही मोडकं तोडकं हळूहळू इंग्लिश त्यांच्यावर बोलायला शिकलो. काही विद्यार्थी हसायचे, बरेच विद्यार्थी हसायचे, विद्यार्थिनी तर बघायलाच नको कारण यंग एज होतं. त्याच्यामुळे त्यांनाही कोणतरी असा एखादा काय म्हणतात तो माणूस हवा होता की ज्याची एक गंमत उडवता येईल म्हणून. काही 1-2 विद्यार्थी असे बरोबरचे मिळाले होते की हरकत नाही बाबा चालेल, तू तोडकं मोडकं इंग्लिश बोल, पण तू बोलायला सुरुवात कर असं मला सांगणार आहे. पण ती इन्स्टिट्यूट मी सोडून आलो कारण मला तिथे खूप आजारपण आलं. मी पुन्हा याच्यात आलो, कोकणात आलो. कोकणात आल्यानंतर मात्र ठरवलं की आता काय करायचं आपण. त्या काळात आल्यानंतर 1-2 वर्ष मी असेच इथे तिथे मिळेल तो बारीक सारीक जॉब, कुठेही कोणाकडे जा, काय कोणी काही काम सांगितलं की ते करून ये वगैरे, असंच उपद्व्याप मी करत होतो.
हळूहळू माझा एक मित्र, माझा वर्गमित्र जो 5वी ते 10वी पर्यंत माझ्या बरोबर होता, परेश बांदेकर, त्याने तो कुडाळात आला. त्याने बी इन कम्प्युटर सायन्स केलेलं होतं वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूटमधनं. तो आला, काही काय त्याने कुडाळच्या मेट्रॉन इंडस्ट्रीमध्ये इंजिनिअरिंगचं जे काही शिकलेला होता त्याचा अनुभव घेण्यासाठी त्याने 2 वर्ष नोकरी केली. ती नोकरी सोडली आणि त्याने स्वतःची कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालू केली. आणि एक दिवस तो मला भेटला, मला म्हणाला की तू काय करतोयस. मी त्याला सांगितलं, म्हटलं असं असं आहे. मग माझ्याकडे म्हटलं काय स्किल्स वगैरे काय नाही आहेत. मला वाटलं की चालू कुठेतरी मला मेट्रॉनमध्ये लागले. ही माझ्या मनात एक छोटीशी इच्छा होती, काही का असे ना, कुठेतरी आपल्याला छोटीशी एक नोकरी मिळावी. आई वडिलांकडे हात पसरून मला आजच्या खर्चासाठी थोडेसे मला पैसे द्या, मला 100 रुपये द्या सांगायची सुद्धा मला लाज वाटत होती त्या काळात. त्याच्यामुळे मनात एक आशा उत्पन्न झाली की हा मला कुठेतरी बहुतेक मेट्रॉनमध्ये मला लागेल, म्हणजे तो जॉब आपण करायचा. जॉबच्या बाबतीत आपण जास्त सध्या तरी अपेक्षा ठेवायची म्हणजे त्या काळातल्या हे मनाशी ठरवलेलं होतं. तर त्याने मला सांगितलं की तुला कम्प्युटर, तू काय नॉलेजचं काय. मी त्याला सांगितलं बाबा मी NIT मध्ये गेलेलो होतो, असं असं झालं माझं, आणि मी थोडक्यात सांगायचं की तुमच्या भाषेत सांगायचं मी म्हटलं पळून आलो तिथून. तर म्हणाला हरकत नाही, मी मला इथे इन्स्टिट्यूट चालू करतोय, तू परत एकदा तुझ्याकडे जर पुस्तक असेल ती वाच आणि माझ्याकडे तू कामाला लाग. त्याने मला मेट्रॉनमध्ये लावायचं राहू देत, कारण त्याच्या हातात ते नव्हतीच ती गोष्ट. खरं तर त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये मला जॉईन करून घेतलं. सुरुवातीचं 15 दिवस मी त्याने जो आणलेला कम्प्युटर होता त्याच्यावर माझी जी काही स्किल्स मी शिकलेलो होतो पुण्यात ती पुन्हा एकदा रिफ्रेश करून घेतली. आणि लक्षात आलं, अरे आपल्याला काहीतरी येतं, आपल्या डोक्यात अजून राहत आहे. कारण अजूनही फिजिक्समध्ये जे काही शिकलो किंवा मॅथमॅटिक्समध्ये जे काही शिकलो, BSc मध्ये 1989, अजूनही माझ्या डोक्यात कधी कधी मला असं रिफ्लेक्ट होतं, अरे हे आपण इथे शिकलेलो होतो म्हणून. त्याच्यामुळे तो भाग मला इथे उपयोगाचा पडला. तर हा झाला तोपर्यंतचा काळ. असंच करत असताना परेश बांदेकर बरोबर काम करत असताना एकदा कळलं की त्याच काळात TN सेशन हे जे मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांनी एक कार्यक्रम राबवलेला होता राष्ट्रीय पातळीवर की जे कोण मतदान करणारे मतदार आहेत त्यांना मतदान करताना मतदार ओळखपत्र दिलंच पाहिजे. आणि भारतात प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्याची प्रक्रिया ही त्यावेळेपासून सुरू झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम जे मिळालेलं होतं ते मेल्ट्रॉन कंपनीला, कारण मेल्ट्रॉन हा महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे महाराष्ट्र शासनाचा इलेक्ट्रॉनिक्स विभागाचा जे कारखाना होता तो, आणि त्याचं त्या कारखान्यातला एक कारखाना आपल्या कुडाळ MIDC मध्ये होता. तर ते कुडाळ MIDC मधल्या मेल्ट्रॉनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जो डेटा होता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे कोण मतदार होते ज्यांना मतदानाचा हक्क होता, अधिकार होता, हक्क नव्हे अधिकार होता, त्यांना मतदान कार्ड द्यायचं म्हणजे मतदार ओळखपत्र द्यायचं ते काम मिळालं. परिस्थिती अशी होती की एकूणच त्या काळची परिस्थिती विचार करता सिंधुदुर्गात त्या काळात फक्त एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट जी परेशची होती. त्याच्यामुळे सिंधुदुर्गात बाहेरून कोणीतरी आणणे म्हणजे जवळपास जरी आणायचं झालं तर एकतर गोवा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, पुण्याहून मुलं येऊन इथं काम करणं शक्य नव्हतं. परेश मेल्ट्रॉनमध्ये असल्यामुळे त्याने मला माझी ओळख त्या जे सिनियर होते तो प्रोजेक्ट हँडल करणार त्यांच्याशी ओळख करून दिली की हा माणूस एक लायक आपल्याला मिळाला आहे की ज्याला काहीतरी कम्प्युटरमधलं काहीतरी येतंय. एक्सपर्ट नव्हतो मी त्यावेळी, आणि आजही मी एक्सपर्ट नाही आहे कम्प्युटरमधला, मी प्रामाणिकपणे सांगतोय. त्यांनी माझी एक नॉमिनल हे करून घेऊन मी कसा बोलतो, माझ्याकडे काय स्किल्स आहेत ते जर त्यांनी बघितलं, म्हणाले ओके हरकत नाही, तुम्ही उद्यापासून या आणि आम्ही तुमच्या हाताखाली 4 मुलं देऊ वगैरे. त्यांनी केलं, 4 मुलं दिली. ती जी मुलं होती अक्षरशः 10वी कशी बशी पास झालेली, आणि परिस्थितीमुळे त्यांनी पुढचं शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण त्यांना सुद्धा कुठेतरी पैसे कमवायची गरज होती. लोकल पातळीवर आपल्या मालवणी भाषेत किंवा कोकणी भाषेत त्यांच्याशी बोलणं मेल्ट्रॉन मधले जे ऑफिसर्स होते किंवा जे इंजिनियर्स होते बाहेरून आले त्यांना शक्यच नव्हतं. तो मला फायदा मिळाला. मी त्या मुलांना हळूहळू शिकवू लागलो. अगदी वेळ पडली तर मी मालवणीतनं बोलून अरे मेल्या ह्या असा नाही, असा करूचा असता किंवा अगो बाय त्या भाषेत मी त्यांच्याशी बोल. आज आपण मलाही असायला या गोष्टीचं पण मनाकडे समाधान काहीतरी सांगतो मी त्या मुलांच्या लेवलला जातोय आणि त्यांना शिकवतोय म्हणून. त्यानं ते शिकवलं. हळूहळू
चार मुलं, 4 मुलांची 10 मुलं, 10 मुलांची 15, 20, 25, 30 करत करत एक मोठी बॅच माझ्या हाताखालची तयार झाली, की ज्यांना फक्त निदान कुठनं डेटा घ्यायचा, कुठे हे करायचं, कसं टायपिंग करायचं, कसं हे करायचं, त्या गोष्टी त्या सॉफ्टवेअरला आवश्यक होत्या, किंवा त्या ते वोटर आय डी कार्ड प्रिंट करण्यासाठी गोष्टी होत्या, त्याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांना मी ट्रेन केलं. एक ती बॅच पूर्णपणे झाल्यानंतर त्यांनी ऍक्च्युअल डेटा प्रोसेसिंगसाठी ज्यावेळी काम सुरू केलं, त्यावेळी मला तिथं त्यांनी आता सांगितलं की तुम्ही ट्रेनिंग मधनं आता बाहेर पडा, कारण मुलांना आम्ही ट्रेनिंग, आम्ही आता मॉनिटर करू मुलांना की ते काय करतायत ते बघून, तुम्ही आता दुसरीकडे आम्ही तुम्हाला शिफ्ट करतोय म्हणून. आयुष्यात कधीही मला डेटाबेस नावाचं गोष्ट माहीत नव्हती. डेटाबेस मुळात काय असतं हे मलाच माहिती नव्हतं. त्यांनी मला सांगितलं आम्ही तुम्हाला डेटाबेस हे करायला पाठवतोय, तुम्ही डेटाबेस आता शिकून घ्या. ढीकभर त्यांनी पुस्तकं आणून ठेवलेली होती. हे 1-2 कम्प्युटर दिले होते, हे तुमचे कम्प्युटर आहेत, हे पुस्तकं आहेत, हे सॉफ्टवेअर असेल त्याच्यात, आणि तुम्ही काय कराल ते त्याच्यावर, पण तो आम्हाला रिझल्ट पाहिजे. सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे थोडंसं, आणि त्याच्यातही पुन्हा फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे 2 सब्जेक्ट्स मी 11वी पासून अगदी शेवटपर्यंत कंटिन्यू केल्यामुळे थोडंसं लॉजिक, की हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय, आणि एक थोडीशी रिस्क घेण्याची एक माझी जन्मजात खोड. याच्यामुळे मी ते डेटाबेस त्यावेळी शिकलो, की जो आज डेटाबेस मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे, पण त्या काळात जो फेमस डेटाबेस होता तो म्हणजे DBase 3+. त्याच्यात काम करायला सुरुवात केली. जो काही डेटा गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेला होता त्याच्यात खूप करेक्शन्स होती, ती करेक्शन्स करत गेलो, कारण इंग्लिश लिखाणाचा प्रश्न नव्हता, इंग्लिशची भाषेची तोंडवळण, आणि त्याच्यात काय जास्त होतं की लोकांची नावं व्यवस्थित हे करणं, चुकीची नावं दुरुस्त करणं. ज्या काही वाड्या आपल्याकडची गावं आहेत त्यांची बरीचशी गावांची नावं मला माहिती होती. वाड्यांची एक साधारण अंदाज असतो आपल्याला, की मग जास्तीत जास्त लोक बाबा एका गावात राहतात, कुठलं आहे हे बाबा गाव, माणगाव आहे, तिथे कुठे जास्त राहत आहेत बाबा, एक वाडोसारखं एखादा भाग घेतला तर तिथे जास्त कोण आहे तर परब लोक आहेत, हरकत नाही, म्हणजे ही परबवाडी असेल तर त्याच्यात त्यांनी काहीतरी तसं टाईप केलं असं, परवाबवाडी वगैरे असं ते स्पेलिंग लोकांना माहिती असतं. डेटाबेस तयार केला होता ती माणसं वेगळीच होती. ते सगळं दुरुस्त करून घेऊन ते एकदा लाईनअप करून घेऊन ते ज्या मुलांना मी शिकवलेलं होतं त्या मुलांकडे मी द्यायला सुरुवात केली. त्यांचे फोटोज मग मला मिळायला लागले, कारण ते फोटो कॅप्चर बाहेर करायचे. ते काम एका मित्रालाच माझे मिळालेलं होतं, राजन नाईकला, बरंचसं काम तो तिथनं आणून द्यायचं वगैरे. आणि त्या प्रोजेक्टवर काम केलं. ते पूर्ण काम झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला बोलवलं आणि मला म्हणाले की आता खूप झालं तुमचं हे काम, आता तुम्ही सगळ्यात महत्वाचं जे शेवटचं काम आहे की तयार झालेला जो डेटाबेस आहे किंवा तयार झालेली जी कार्ड आहे ही फक्त सॉफ्टवेअर स्वरूपात आहे, त्यांचं प्रिंटिंग, की ज्याच्यासाठी त्यांची अट होती की तुम्हाला तुमचा जो रेट ठरलेला आहे तो रेट आम्ही तुम्हाला देऊ, पण एक कार्ड जर तुमचं फुकट केलं तर त्या कार्ड मागे 1989-90चा हे सांगतो की प्रत्येक कार्ड मागे तुमचे ₹2.5 कापले जातील. हरकत नाही, किती कापले जातील माझे पैसे, घेतली रिस्क, गेलो त्याच्यात. सुरुवातीला एक कम्प्युटर आणि एक प्रिंटर घेऊन प्रिंटिंग करणारा मी ज्या दिवशी शेवटचं प्रिंटिंग केलं त्यावेळी माझ्या हाताखाली 22 कम्प्युटर्स होते आणि 22 प्रिंटर्स होते. आणि ही सगळी डेव्हलपमेंट मी जवळ 2.5 महिन्यात केलेली होती. वा वा सर, छान. आज सांगायला अभिमान वाटतो की एका मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं आणि त्या प्रोजेक्टने मला कॉन्फिडन्स दिला की अरे मी काहीतरी चांगलं करू शकतो. माझे पैसे कट झाले, किती कट झाले असतील या सगळ्या ह्याच्यात, एकूण काही लाख कार्डांचा जर विचार केला आपण तर त्याच्यात फक्त माझे जे कट झालेले पैसे होते ते फक्त ₹800 माझे कट झालेले होते. म्हणजे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे सर, एवढं म्हणजे तुम्ही. कारण एक गोष्ट चांगली गोष्ट इन्स्पेक्शन व्हायचं. एका इन्स्पेक्शनला आपले कोकण विभाग आयुक्त महाराष्ट्र शासनाचे आलेले होते.
की ज्यांचं पद हे इज इक्विव्हॅलंट टू उपमुख्यमंत्री राज्याचे, ते आले आणि मला माहिती नव्हतं ही व्यक्ती कोण आहे. फक्त एक IAS झालेली ऑफिसर आणि मुंबईच्या एका चांगल्या ऑफिसमध्ये काम करणारी, आणि त्यांचे ते सध्या आता माझं इन्स्पेक्शन करायला, एवढंच मला माहिती होती. त्यांनी मला विचारलं की तुझा रेट किती आहे, फेल्युअर रेट किती आहे. म्हटलं सर, पटकन बोलून घेऊ सर, आय डोंट नो. ते म्हणाले मी तुला एक बॅच दिली 100 कार्डांची, जर तुला बॅच दिली तर त्याच्यात तुझा फेल्युअर किती कार्डांची असेल. जास्त म्हटलं एखाद दुसऱ्या कार्डच राहणार, ते सुद्धा जर म्हटलं तर कदाचित मशीनचा प्रॉब्लेम आला तर. क्वालिटीच्या दृष्टीने जर तुम्ही म्हणाल तर म्हटलं त्याच्यात नावामुळे गेलेलं आहे किंवा एखादा गाव चुकीचं झालं आणि तो डेटा मॅच होत नसेल, अशी कार्ड म्हटलं तुम्हाला मिळणं अशक्य गोष्ट आहे. त्यांनी मला चॅलेंज दिलं, हरकत नाही, मी तुला उद्या 200 कार्ड देतो, ती मला तू प्रिंट करून द्यायची आणि मी त्याच्यात स्वतः तपासा म्हटलं. ते उठून त्याच संदर्भात उठून ते पुन्हा मुंबईला गेले आणि त्यांनी इकडचे जे 2 विभागीय हे होते, उपविभागीय अधिकारी, म्हणजे आपण त्यांना प्रांत म्हणतो, कणकवली, त्यावेळी 2च प्रांत ऑफिस होते, कणकवली आणि सावंतवाडी. त्यांना सांगितलं की याच्याकडे डेटा द्यायचा आणि तुम्ही तपासून मला रिपोर्ट द्यायचा की ह्या माणसाने कितपत चांगलं काम केलेलं आहे म्हणून. ते दोन्ही उपविभागीय अधिकारी एक दिवस म्हणजे त्या रात्री माझ्याकडे आले, अरे बाबा तू काय करून बसलायस. म्हटलं काय झालं. आणि तो आमच्याकडे त्या साहेबांनी आम्हाला वेठीला धरला. आता म्हटलं तुम्ही ते सोडून द्या, मला माझ्या डेटा द्या. म्हटलं तर आता आम्ही तुम्हाला डेटा देतो, तू कधीपर्यंत देशील आम्हाला, तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे. उद्या संध्याकाळी 5 वाजता देशील का. म्हणजे ती सरकारी भाषा, 5 वाजेपर्यंत मिळेल का आम्हाला. मिळेल. निघून गेले. डेटा पूर्ण चेक केला, त्याच्यात एकही मिस्टेक नव्हती. ज्या मिस्टेक्स होत्या त्या फटाफट माझ्या लेवलला मी पूर्ण केल्या. रात्रभर बसून त्यांचं प्रिंटिंग केलं त्या डेटाचं, एकही त्याच्यात चूक आणून दिली नाही. पुन्हा ते तो डेटा व्यवस्थित कट करणं, म्हणजे ते प्रिंट झालेली जी कार्ड होती, साधा पेपरवर कार्ड आहे, ते व्यवस्थित कट करून घेतली. त्यांना लॅमिनेशन केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये कार्ड ठेवले. आणि मी, कारण माझी 8 वाजता शिफ्ट समजायची, रात्रभर मी काम करायचं, कारण मला दुसऱ्या दिवशी जर मी झोपलो नाही तर मला दुसऱ्या दिवशीच्या रात्रीला मला काम करता यायचं नाही. आणि मी घरी झोपलो. दुपारी 12 वाजता ते माणूस आला, म्हणाला की साहेबांनी बोलावलंय मला तुम्हाला. म्हटलं काय झालं रे. काय मला म्हणाले काय, पण तुला म्हणे साहेबांनी बोलावलेलं आहे, असतील तसं आहे. म्हटलं मी आंघोळ केल्याने गेलो, सायकल होती माझ्याकडे, सायकल, आणि ते जवळच होतं, 10 मिनिटाच्या अंतरावर. मग जिथे राहायचो तिथनं मी इलेक्ट्रॉनिक कंपनी 10 मिनिटाच्या तिथे भेटलो. म्हटलं काय झालं, हे काम तू स्वतः केलंस. म्हटलं हो, बघा ना तुम्ही रात्री. म्हटलं मग कारण ह्या रूममध्ये बाकी यायला कोणाला परमिशनच नाहीये. त्या लोकांनी मला अक्षरशः असे हात जोडले, आमची लाज राखलीच. म्हणाले याच्यात फॉल्टी नाहीये, आम्ही आताच्या आता कळवतोय की 200 कार्ड ह्या माणसाने दिलेले आम्हाला विदाऊट एनी लॉस, या माणसाने आम्हाला प्रिंट करून दिलेली आहे. आणि खरोखरच त्या माणसाने माझ्यासमोर त्यांना फोन लावला, स्पीकर फोनवर त्यांनी सांगितलं की असं रिपोर्ट आहे. त्यावेळी कोकण विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हे एकच असं सेंटर आहे की जिथे फेल्युअर रेट अतिशय नॉमिनल आहे, आणि कुठेतरी त्या नॉमिनल गोष्टीचा मी एक भाग होतो, सक्सेसचा मी एक भाग होतो. हे मला एक खूप मोठा मला काय म्हणतात ते कॉन्फिडन्स. खूप छान, खूप चांगलं वाटलं. सर, आज संपूर्ण भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कम्प्युटराइज 7/12, 6/8 आणि इतर जमीन उत्पन्न विषयक दाखले बनवण्यासाठी तुमचा आणि तुमच्या काही वर्गमित्रांचा हात आहे का, याबद्दल आम्हाला थोडं जाणून घ्यायला आवडेल. बरोबर आहे. कारण हा कॉन्फिडन्स घेऊन मी आणि परेश बाळेकर काय भेटणार वर्गच मित्र. एकतर मी बेकार आणि तो स्वतः काय म्हणतात व्यावसायिक त्याच्याकडे त्याच्यातच आम्हाला कळलं की हा प्रोजेक्ट संपलेला आहे आणि महाराष्ट्र शासन 7/12 विभागाशी संबंधित जे दाखले आहेत त्याचं कम्प्युटरायझेशन करायचं. सगळ्यात कमी जो डेटा आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा असल्यामुळे त्यांनी ते सिंधुदुर्गाकडे काम दिलेलं होतं. आणि त्यावेळी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी होते
विजयकुमार गौतम, की जे काही महिन्या किंवा काही वर्षांपूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचे उच्च आयुक्त म्हणून निवृत्त झाले. ओके. परेश मेट्रोमध्ये काम करत असल्यामुळे परेश त्यांच्याबरोबर ओळख होती. मी तर रिकामाच होतो, माझ्याकडे नव्हतं, फक्त माझ्याकडे एक कॉन्फिडन्स होता आणि थोडंसं नॉलेज होतं. आमच्या जोडीला मला मिळाले म्हणजे साऊंड सायकल इंडस्ट्रीजचे 2 हे हिरे, खरोखर ते नंतर माझे मित्र झाले, वैभव सावंत आणि किशोर सावंत. आम्ही ते 3 जण जाऊन त्यांना भेटले, कारण एकतर ते महाराष्ट्र चेंबर ऑफ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्समध्ये ते 2 जण कार्यरत होते आणि त्याच्यात जिल्हाधिकारी साहेबांचं कायम येणं जाणं असायचं. बरेचशी तर मेट्रोमध्ये त्यांच्यासोबत ओळख होती. त्याच्यामुळे त्या लोकांनी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की हा प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला, पायलट प्रोजेक्ट म्हणतात त्याला अशा गोष्टींना, हा पायलट प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला करून देतो. मग ते म्हणाले हरकत नाही, कारण टाइम फ्रेम काय म्हणून मी त्यांना विचारलं होतं त्यात तिघा नाही, कारण मी तर डायरेक्ट जिल्हाधिकारी साहेबांशी आजपर्यंत कुठल्याही जिल्हाधिकारी साहेबांशी मी बोललेलो नाही आणि कुठल्याही असो. ते त्यांनी टाइम फ्रेम येते म्हणाले की टाइम फ्रेम असं काही नाही आहे, पण जेवढं लवकर तुम्हाला जमेल तेवढं करून द्या, हरकत नाही. त्याच्यासाठी जे कम्प्युटर घ्यायचे होते ते त्या कम्प्युटर्समध्ये पैसे सावंत बंधूंनी अडकवले. पुन्हा एकदा टेक्नॉलॉजी वेगळी असल्यामुळे टेक्नॉलॉजी संदर्भातली जी काही पुस्तकं लागणार होती त्याच्यात याने परेश बांदेकरने पैसे अडकवले. त्याचं कारण एवढंच होतं की ती पुस्तकं तो पुढे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये वापरणार होता. माझ्याकडे फक्त नॉलेज होतं, कॉन्फिडन्स होता आणि मी पुन्हा एकदा काम करायला सुरुवात केली. कामाची पद्धत ही अशीच, लोकांना वाटायचं हा रात्री कुठेतरी जातो म्हणजे ह्याचे काहीतरी उपदर विचित्र खरोखर. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं, अरे तू रात्रीचा जातोस, तू कुठे जातो? फक्त घरात माहिती होतं की मी असं काहीतरी करतोय म्हणून. त्याच्यातही मी गेलो. तिथे पुन्हा एकदा डेटाबेस प्रोग्रामिंग, कारण डेटाबेसचं स्वरूप बदललेलं होतं, डेटाबेसचे नवीन सॉफ्टवेअर आलं होतं, पुन्हा ते पुन्हा शून्यापासून त्या ह्याच्यापर्यंत जाणं, त्या लेवलपर्यंत जाणं हे शिकून घेतलं. प्रोग्रामिंगसाठी लागणारी जी C लँग्वेज होती ती पुस्तक वापरून केली आणि त्याच्यानंतर त्याच्यात स्वतःचं डोकं वापरून हे केलं तर काय होईल, ते केलं तर काय होईल, त्याच्यासाठी त्यांची लिंकिंग कसं करायचं वगैरे, हा जो प्रकार जो टेक्निकल भाग असतो फक्त तुला माहिती असेल राहुलला, पण बाकीच्या लोकांना लक्षात येणार नाही म्हणून मी आता फक्त जास्त त्याच्या डिटेलमध्ये जाते. तर ते करून दिलं. त्याला साधारणपणे मला एक 2.5 ते 3 महिने लागले पूर्ण ते करून द्यायला. एक छोटासा आम्ही घेतलेला, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जरी असला तरी सावंतवाडी उपविभाग म्हणजे सावंतवाडी प्रांतचा आम्ही डेटा घेतला. त्याच्या अंडर येणारे जे काही शेतकरी होते त्यांचे 7-12, 6, 8 फेरफार उतारे, ह्याचं सगळ्याचं जे एक कम्प्युटरायझेशन, त्याचा डेटाबेस बनवला, त्याचं कम्प्युटरायझेशन आणि इथपर्यंत आणून दिलं की बा हरकत नाही, ह्या व्यक्तीचं जर नाव मी टाकलं तर या व्यक्तीच्या नावावर असणारे एकूण 7-12 किती आहेत ते मला दिसू शकतील. बरेचदा कसं असतं की मला माहीतच नसतं की माझ्या नावावर किती 7-12 आहेत, तर मग माझं नाव टाकून सांगणार ते त्याच्यात मला ते मिळायला लागलं. उलट सुद्धा परिस्थिती असते की मला एकच माझा 7-12 माहिती असतो, ह्या गावातला माझा 7-12 नंबर अमुक मला द्या मग. तर तो 7-12 नंबर टाकल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव डिस्प्ले व्हायचं आणि त्या व्यक्तीच्या नावावर असलेली इतर ठिकाणची 7-12 ह्याची लिस्ट मिळायला लागली, की जे एक मोठी अचिव्हमेंट होती की त्यांचं म्हणणं होतं की हे आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की हे असं काहीतरी घडू शकतं आणि ते असं होऊ शकतं. आणि त्यांची इंटरलिंक जी होती, 6 म्हणजे फेरफार उतारे त्याचे कसे आहेत, 8 म्हणजे ते त्या जमिनीचा प्रकार काय आहे वगैरे वगैरे वगैरे. आता हे जे महसूल खात्यात जर कोण इथे आता उपस्थित प्रेक्षकांपैकी जर कोण काम करत असेल ते त्यांना माहिती असेल, पण हे जे 3 महत्वाचे उतारे लागतात त्याचं काम मी केलं. साहेबांना त्याचा पायलट प्रोजेक्ट दाखवला. साहेबांबरोबर मग आम्ही 4घही जण पुण्याला पुन्हा एकदा NICच्या सेंटरला गेलो की तिथे NIC नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर हे भारत सरकारची चांगली म्हणजे माहिती तंत्रज्ञानातली भारत सरकारची एक संस्था की तिथे त्यांचं मोठं सेंटर आहे ह्याला पुणे युनिव्हर्सिटीच्या बाहेरच. तिथे आम्ही गेलो. तिथल्या लोकांना आम्ही तो पूर्णपणे हे दाखवला, त्याचा डेमो दिला. त्या लोकांच्या बऱ्याचशा क्वेरी आल्या. तोपर्यंत मलाही कॉन्फिडन्स आलेला. मी मोडक्या तोडक्या माझ्या इंग्लिशमध्ये, हिंदी मी छान बोलतो कारण मी लहानपण माझं मी
मस्त की हिंदीच बोलायला सुरुवात केली. त्या लोकांना आश्चर्य वाटलं की कोकणातला माणूस एवढं सुंदर हिंदी, कारण एक तर त्यांना बंबई हिंदी किंवा हैदराबादी हिंदी, इधर सु आया और उधर सु पळ्या, हे जे काय आपण गोंधळी म्हणतो, हे असं एकाची सहज. पण त्या हिंदीच्या तुलनेत माझं हिंदी खूप सुंदर असल्यामुळे मी त्यांच्याशी हिंदीमध्ये कम्युनिकेट करायला सुरुवात केल्याबरोबर त्या लोकांना खूप, आपण शेवटी काय म्हणतात ते, नशीब जर तुम्हाला साथ दिली नाही तर तेच झालं. माझा तो प्रोजेक्ट त्या लोकांनी ताब्यात घेतला आणि मला सांगितलं की सॉरी विवेक, आम्ही तुझ्या टीमला, कारण त्याच्यामध्ये की मी त्या टीमचा लिडर आहे आणि हे बाकीचे माझे, ऍक्च्युअली मी त्याच्यात खरा मॅनर होतो आणि ते 3 जण लिडर होते, पण चक्र उलट फिरलेलं होतं. डेव्हलप मी केल्यामुळे त्या लोकांनी मला सांगितलं सॉरी आम्ही तुझ्या टीमला हे काम देऊ शकत नाही, कारण एवढं मोठं काम आहे, कारण तुझ्याकडे तेवढी टीम नाही आणि तुम्ही खूप वेगळ्या परिस्थितीतनं पुढे आलेले आहात, पण जे तुम्ही केलं त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला फक्त थँक्यू एवढंच म्हणू शकतो. अरे सर, एवढा चांगला प्रोजेक्ट मेहनत वाया गेली ना. कसं असतं ह्या गोष्टी आयुष्यात चांगलं काम करू फक्त ऍप्रिसिएशन म्हणजे की एक तुमचं काम स्वीकारलं जाणं, ही गोष्ट खूप मोठी असते. प्रत्येक गोष्ट आपण पैशात मोजू शकत नाही. समाधान हे कधीही आपण पैशात मोजू शकत नाही. की एक काम केलं त्याचे मला 100 रुपये मिळाले म्हणजे मला एवढंच समाधान मिळालं. जर मला त्याचे 1000 रुपये मिळतं एवढं मिळेल, लाख मिळतं मला एवढं समाधान मिळेल, असं नसतं. सर, पण तुम्हाला नॉलेज मिळालं असेल, आत्मविश्वास मिळाला असेल ना तो प्रोजेक्ट. हीच गोष्ट महत्वाची होती. एका बेकार माणसाला नॉलेज मिळतंय, आत्मविश्वास मिळतोय. बेकार, मी आता मुद्दामच हा शब्द वापरला कारण माझ्याकडे शिक्षण होतं, माझ्याकडे सर्टिफिकेट होतं. अशा त्या काळात ह्या एक गोष्टी घडल्यामुळे शेवटी मी ठरवलं की अरे आपण काहीतरी सॉफ्टवेअरमध्ये काम करू शकतोय, तर आपण आता सॉफ्टवेअर संदर्भात, कारण ज्यावेळी मी ओपन मार्केटमध्ये जाणार, माझं काम बघणार लोक, हरकत नाही तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे सॉफ्टवेअरचं सर्टिफिकेट काय आहे, या लोकांनी विचारायला सुरुवात केली. माझ्या कॉम्पिटिशनमध्ये कमीत कमी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स झालेला एखादा पोरगा यायचा, मुलगी असायची की जिला थोडंसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रोग्रामिंगचं एक हे असतं, पेपर असतो, त्या बेसिसवर त्यांना नोकरी मिळायची. आणि माझ्याकडे एक्सपिरियन्स असून सर्टिफिकेट नसल्यामुळे मला नोकरी मिळत नव्हती. थोडंसं वाईट वाटलं, पण घेतली रेस. ओके सर, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि साऊंड इंजिनिअरिंग क्षेत्रात आपलं करिअर बनवायचं अशी तुमची इच्छा होती, पण कम्प्युटर फील्ड मध्ये गेलात, याबद्दल काय सांगाल? तेच सांगतो. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाची आवड मला इयत्ता 10वीत असताना लागली. कारण ज्यावेळी मी 10वीत होतो त्यावेळी वायमन गार्डन ही कंपनी खूप चांगल्या परिस्थितीमध्ये चालत होती आणि मी जिथे राहतो तिथे माझ्याच शेजारी वायमन गार्डन मध्ये काम करणारे काही इंजिनियर मुलं राहत होती की जी जस्ट इंजिनिअरिंग पास होऊन आलेली होती. त्यावेळी एवढं मोठं इंजिनिअरिंगची अशी म्हणजे कॉलेज फोफावलेली नव्हती. निवडकच कॉलेज होती, महाराष्ट्रात होती, इव्हन देशपातळीवर सुद्धा निवडच कॉलेज होती. त्याच्यातले काही लोकांबरोबर माझा स्वभाव असला तर जगनमित्र, कुठेही जरा एक स्वभाव जुळला की मी माझी मैत्री जुळली, हा माझा स्वभाव आहे. त्याच्या मुलांबरोबर मी माझ्या काही डिफिकल्टीज, 10वीच्या ज्या काही डिफिकल्टीज असायच्या, कारण मला माझ्या मोठ्या भावाची भीती वाटायची, कारण तो त्यावेळी BSc च्या लास्ट इयरला होता, मी 10वीत असताना. त्यावेळी भीती वाटायची. आता मी घाबरत नाही, आम्ही मोठे झालो. पण त्यावेळी त्याची भीती वाटायची, कारण माझ्या भावाचं मॅथमॅटिक्स खूप चांगलं होतं आणि तो प्रचंड असे काहीतरी विचित्र प्रश्न विचारायचा ना, असायचे सोपे, पण ते असे ट्विस्ट करून विचारायचं की मला त्याची उत्तर द्यायची आणि उत्तरं नाही दिली की तो मला ओरडायचा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पण त्याचबरोबर काय करा ते बरेच असे ते पीसी घेऊन यायचे, म्हणजे सर्किट बोर्ड त्याला PCB म्हणतात, प्रिंटेड सर्किट बोर्ड, इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे वापरले इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीमध्ये, ते घेऊन त्याचं काम करत. मी त्यांना हे काय आहे, ह्याला काय म्हणतात, ह्या पार्टला काय म्हणतात, हा पार्ट काय करतो, असं. त्यांनी मला सांगितलं अरे हे असं असतं. मग ते ह्याच्यावरचं सर्किट, कागदावरचं सर्किट कसं असं दिसतं, मग ते सर्किटचा पार्ट असा ओळखायचा वगैरे. तर जनरल माहिती देतात ते माहिती, पण त्यांना कुठे माहिती होतं की माझं डोकं अतरंगी, माझ्या डोक्यात ते फिट बसायला लागलं आणि आनंद वाटायला वेगळं आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स हा शब्द फक्त कानावरून गेलेला होता, पण मेन इलेक्ट्रॉनिक्स काय आहे हे मला कळत नव्हतं.
एक दिवस भावाला मी माझी 10वीची परीक्षा झाली आणि भावाच्या परीक्षेला वेळ होता म्हणून त्याचं जर्नल उघडून बघितलं मी गपचूप, तर त्याच्यात ते सर्किट होतं. अरे म्हटलं, मग त्याला विचारलं, अरे म्हटलं हे सर्किट कसलं आहे? त्याने सांगितलं याला हे म्हणा पॉवर सप्लायचं सर्किट आहे. म्हटलं हा पार्ट अमुक आहे ना, हा पार्ट अमुक आहे ना, हा असा फिरतो ना, हा याच्यात नसं. मग बाबा रे तुला हे कोणी सांगितलं? तर म्हटलं बोरडू नकोस, मला म्हटलं आपल्या या लोकांनी सांगितलं. तर म्हणाला अरे तुला जर एवढा इंटरेस्ट आहे तर तू माझ्याकडे का नाही बोलला? त्याला सांगितलं बाबा तू माझ्यावर ओरडतोस, मला भीती वाटते, माझ्यापेक्षा 2.5 ते 3 वर्षांनीच माझा मोठा भाऊ मोठा आहे, पण मी त्याला बाबा तू माझ्यावर ओरडतोस, बाबा असं करू नकोस. मला हरकत नाही, मित्र. त्याने मला इलेक्ट्रॉनिक्स शिकवलं आणि खरी इलेक्ट्रॉनिक्सची आवड माझ्या भावाने माझी जोपासली. कारण तोपर्यंत 10वीचा रिझल्ट लागलेला होता, 11वी 12वीला सायन्सला मी घेतलेलं होतं, कारण इलेक्ट्रॉनिक्स डोक्यात होतं. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स जर करायचं असेल तर सायन्स पाहिजे, म्हणून मी सायन्सकडे गेलो होतो. ते सायन्स केलं पूर्ण. 12वीच्या वेळी ज्यावेळी 12वी परीक्षा झाली त्यावेळी त्याने मला अक्षरशः, तो मुंबईत काम करत होता त्यावेळी, मुंबईतून त्याने मला पुस्तकं पाठवायचं होतं. त्यावेळी एक फेमस मॅगझिन आहे इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू, त्याची त्याने मला 2 वर्ष पुढच्या 3 वर्षांसाठीची हे भरून दिली, वर्गणी भरून. त्याने माझ्यासाठी मानसिक वर्ग म्हणाला आता हे तू घे, वाच, तुला जर काय करायचं असेल तर सांग, मी तुला मदत करायला तयार आहे. त्या परमिशनचा मी एवढा वापर करून घेतला की वेगवेगळी सर्किट्स बनवायचं, त्याच्यातली याची सर्किट बरीचशी सर्किट्स ती फॉल्टी असायची किंवा चांगले पार्ट्स मिळायचे नाहीत, मला उडून जायचे पार्ट्स उडायचे, सर्किट काही काही वेळी जळायची, कधी कधी माझाही अतरटपणा असायचा, माझा म्हणजे मला माहिती नसायची काय करायचं, पण आपल्याला खूप काहीतरी समजतं, हे हा एक मोठा त्याच्यात कॉन्फिडन्स होता. त्याच्यात त्याचे पैसे वाया गेले, पण मला एक कॉन्फिडन्स मिळाला की काहीतरी मी करू शकतो, हा कॉन्फिडन्स मला. त्याच्यामुळे मला इलेक्ट्रॉनिक्सची आवड लागलेली होती. बीएससी फिजिक्सला असताना सेकंड इयरला आम्हाला साऊंड हा एक त्याच्यात एका पेपर मला सेक्शन आला आणि त्याच्यात समजलं की इलेक्ट्रॉनिक्स आणि साऊंड या दोन, म्हणजे साऊंडचे जे काही फेनॉमिनन्स होते, विशेषतः म्हणजे डॉपलर इफेक्ट होता, साऊंड मोशन होती, साऊंड कसा फिरतो काय असतं, किंवा अकाउस्टिक्स ऑफ साऊंड वगैरे, हे जे काही थिअरिटिकल पार्ट जे होते त्याच्यात हरकत नाही, थिअरिटिकल पार्ट होता, त्याचं मॅथमॅटिक्स होतं, काही इक्वेशन्स होती, ती आम्ही बाय हार्टनी केलेलीच होती. पण साऊंडसाठी जर आपल्याला पुढे काही जर त्याच्यात करायचं असेल तर एकदा माझ्या त्या प्रोफेसर लोकांची, म्हणजे त्याच्यात जोशी सर आणि आमचे घाडगे सर, जे आम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि साऊंड हे शिकवायचे, त्यांनी मला सांगितलं अरे तू किती जरी साऊंड करायचं म्हणत तर तुला बेस तुझा इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिजे, तुला इलेक्ट्रॉनिक्सचे ॲम्प्लिफायर्स माहिती पाहिजे, तुला इलेक्ट्रॉनिक्समधले मायक्रोफोन्स माहिती पाहिजेत, त्याचे इक्वलायझर्स माहिती पाहिजेत, फिल्टर्स माहिती पाहिजेत. डोक्यात बसलं आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिकून घ्यायच्या. आणि त्यासाठी मी तो प्रयत्न करत होतो की मला साऊंड इंजिनिअरिंग असतात म्हणून साऊंड बद्दल माहिती काढायला. त्या काळात गुगल नव्हतं, इंटरनेट तर आपल्याकडे नव्हतंच. त्याच्यामुळे बरेचदा मी कुडाच्या लायब्ररीत जाऊन बसायचो, मिळतील ती टेक्निकल पुस्तकं आणि त्याच्यात कुठे साऊंड बद्दल काही माहिती मिळते ते केली. माझे काही शिक्षक होते त्यांच्याशी बोललो होते, त्याच्यामध्ये बोलता बोलता एकदा कळलं की साऊंड इंजिनिअरिंग नावाची एक ब्रँच आहे, पण ती इंजिनिअरिंग ब्रँच ही सध्याची मुलं बी वगैरे करतात, म्हणजे आपले इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तिथे त्याचं शिक्षण मिळत नाही. साऊंड इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही जी पुण्यातली सरकार मान्य संस्था आहे, तिथेच हा एक कोर्स त्या काळात चालू होता. माहिती काढली, कळलं, हरकत नाही की त्यांना बीएससी फिजिक्सवर मुलं होती आणि 12वीपर्यंत त्यांच्याकडे मॅथमॅटिक्स हवं होतं. माझ्याकडे दोन्ही होतं. मी बसलो त्या परीक्षेला. ऑल इंडिया लेवलवर त्या इन्स्टिट्यूटमध्ये आजही फक्त 20 सीट्स आहेत, त्याच्यातल्या काही म्हणजे 10%, म्हणजे 2 सीट्स ह्या रिझर्व्ह आहेत गव्हर्नमेंट रूलप्रमाणे, 18 सीट्स अवेलेबल. तर त्या 18 सीट्सच्या त्या परीक्षेमध्ये जवळजवळ 250 मुलांमधनं मी 15वा की 18वा काहीतरी माझा नंबर लागलेला होता ऑल इंडिया लेवल बेसिसवर एंट्रन्स एक्झामसाठी. पण नेहमीप्रमाणे व्हायचं तेच झालं. माझा सिलेक्शनचं मला लेटर कोर्स सुरू झाल्यानंतर 4-5 दिवसांनी मिळालं आणि नंतर मला लक्षात आलं की ह्या गोष्टीसाठी त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी मोठा राजकीय वशिला लागतो.
सोडलं. वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं ते सोडताना. पण ही जी आवड होती माझी साऊंड इंजिनिअरिंगची, ती मी 3-4 वर्षापूर्वी एका खाजगी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन मी पुन्हा एकदा साऊंड इंजिनिअरिंगचं म्हणजे रेकॉर्डिंग्स, जी गाणी आपली रेकॉर्ड होतात किंवा व्हॉइस ओव्हर्स जे होतात, त्याच्या मालिका, पिक्चर किंवा चित्रपट जे असतात, मालिका असतात, त्याचं व्हॉइस ओव्हर कसं करायचं, त्याच्यासाठी वेगवेगळे साऊंड ट्रॅक्स कसे द्यायचे, साऊंड ट्रॅक कसे मॅनेज करायचे, त्याची सॉफ्टवेअर्स काय काय, सॉफ्टवेअरचं नॉलेज आता बऱ्यापैकी येतं, सॉफ्टवेअर हँडल करणं येत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी आता कम्प्युटराइज झालेल्या आहेत. पूर्वीसारखे इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आता बराच कमी झाला आहे, तो कम्प्युटराइज झालेला आहे. त्याच्यामुळे मी ते नॉलेज घेतलेलं आहे. सर, आजचे विद्यार्थी तरुण एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही किंवा एखाद्या परीक्षेत अपयश आलं तर चुकीचे पाऊल उचलतात. त्यांना तुम्ही काय सांगाल? चुकीचं पाऊल उचलतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अपयश आपण पूर्वी वाचायचो, बऱ्याच, कारण मला वाचनाची आवड असल्यामुळे मी भरपूर वाचलेलं आहे. जुन्या काळच्या काही कादंबऱ्या जर आपण वाचल्या किंवा कथा वाचल्या, त्याच्यात काही वेळा असे एक वाक्य येऊन जायचं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश मी सुद्धा भोगलेलं आहे, परीक्षेतलंही अपयश भोगलेलं आहे. पण त्यासाठी टोकाचं पाऊल उचलून आपलं आयुष्य संपवणं हा मार्ग नाहीये. आपलं आयुष्य संपवलं, आपल्याला वाटतं आपण सुटका करून घेतली, हरकत नाही, जो संपतो तो संपतो, पुढे त्याचं काय होतं, त्याला काय समजतं, काय जाणवतं, हे आपण सांगू शकणार नाही, कारण आपण अजून जिवंत आहोत. पण त्यामागचे जे काही क्लेश असतात, ज्या काही विचित्र भावना असतात, ते पूर्णपणे पहिला आधी त्या कुटुंबावर आघात करून जातं. आई वडील असतात, भावंड असतात मागे राहिलेली, त्यांच्यावर आघात करण्याचा आपल्याला अधिकार नसतो. काही मुलं वेगळ्या मार्गाला जातात, व्यसनाधीन होतात, त्यांच्याही बाबतीत तेच होतं. आई वडिलांना, त्यात ज्यांनी आपल्याला लहान मोठं केलेलं आहे, त्यांना दुःख देण्याचा आपल्याला अधिकार नसतो, कारण त्यांच्या आपल्याकडे एक अपेक्षा असतात किंवा ह्या माणसाने आपली म्हातारपणाची काठी आपण म्हणतो मुलांना. आता तर काळ असा आलाय की हरकत नाही, माझा मुलगा मोठा झाला, माझी मुलगी मोठी झाली, कारण हम दो और हमारा एक, एवढंच आपलं कुटुंब, ज्याला काय म्हणतात ते अत्यंत छोटं कुटुंब झालेलं आहे, न्यूक्लिअर फॅमिली म्हणतो आपण त्याला. माझ्या मुलाला एक चांगली नोकरी मिळाली, त्याने 4 महिन्याला 4 पैसे स्वतःच्या जीवावर कमावले, त्याने छानपैकी ते खर्च केले, हे बघणं आई वडिलांना आज बरं वाटतं. पण अपयश आलं म्हणून किंवा एखाद्या गोष्टीत अपेक्षित यश मिळालं नाही, यश मिळतं पण ते अपेक्षित नसतं. उदाहरणार्थ की मी एक परीक्षा देतो, मला वाटतं 100 मार्काची परीक्षा आहे, मला 100पैकी 85 गुण मिळतील. हातात रिझल्ट पडतो त्यावेळी माझ्या त्या गुणपत्रिकेवर मार्क असतात 45 किंवा 50 किंवा 55. अशा वेळी फ्रस्ट्रेशन येतं, निराशा येते. पण त्याच्यासाठी आपलं आयुष्य संपवणं किंवा वेगळ्या मार्गाला जाणं, व्यसनाधीन होणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. एवढंच मी सांगू शकेन की हरकत नाही, येऊ शकतं, कारण आपल्या हातात पेपर्स, येणारी परीक्षा जी असते किंवा यश मिळवणं हे आपल्या हातात नसतं, पण त्या यशासाठी पुरेपूर प्रयत्न करणं, योग्य मार्गाने प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. जर तुम्ही योग्य मार्गाने प्रयत्न केलेत आणि जरी तुम्हाला अपेक्षित यश नाही मिळालं तरी एक मनाकडे आनंद असतो की हरकत नाही, की मी चुकीच्या मार्गाने गेलेलो नाही. शेवटी सर म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, तसा प्रयत्नांती परमेश्वर. बरोबर आहे, बरोबर आहे, प्रयत्नांती परमेश्वर. आपल्याला प्रयत्न करावे लागतात. मी पण प्रयत्न केलेले आहेत. अगदी तुम्हाला सांगतो की आज मी मॅथमॅटिक्समध्ये जरी मी BSc झालेलो असलो तरी मॅथमॅटिक्स हा माझा अत्यंत वीक सब्जेक्ट होता, अतिशय वीक सब्जेक्ट होता माझा. सर शिक्षक, नाही बरोबर तुम्ही विचार. सर शिक्षक, बँक, LIC या 3 क्षेत्र सोडून आपण जॉब करायचं असं तुम्ही ठरवलं, पण योगायोगाने तुम्हाला या क्षेत्रात जॉब करावा लागला, त्याबद्दल काय सांगाल? शिक्षक, बँक आणि LIC हे जे 3 जे जॉब क्षेत्र आहेत, ही ज्यावेळी मी बघितलं की म्हणजे माझ्या डोळ्यासमोर माझ्या
माझ्यापेक्षा सिनियर असलेले काही विद्यार्थी होते, माझे काही भावंड होती नात्यातली. माझी स्वतःची बहीण बँकेत होती, जी आज जे या जगात नाहीये. स्टेट बँक सारख्या याच्यात तिला जॉब मिळालेलं होतं. ते तिचं शिक्षण होतं BSc झुलॉजी, म्हणजे प्राणीशास्त्र घेऊन तिने BSc केलेलं होतं. आणि ती जॉब काय करत होती? बँकेत पैशांशी खेळत होती. मला या गोष्टी पटत नाही की ज्या विषयात मी ज्ञान मिळवलेलं आहे, मी ज्या विषयाचं जो विषय मी शिकलेलो आहे त्याविषयी संबंधित क्षेत्रात जर मी गेलो तर मला मी शिकलेल्या गोष्टींचा, मी मिळवलेल्या ज्ञानाचा मला वापर करता येईल. पैसा मिळवायचा आहे, कबूल आहे. पैसा हे जगण्याचं साधन आहे. त्याच्यातनंच झालं कसं की बऱ्याच लोकांना एक जॉब सिक्युरिटी हवी असते की एकदा ह्या जॉबमध्ये लागलो की उद्या निवृत्त होईपर्यंत, वयाच्या 58 किंवा 60व्या वर्षापर्यंत या जॉबमध्ये एक तो जॉब आपण शांतपणे करत राहायचं. आणि काय होतं की अशी लोक आपलं मिळवलेलं ज्ञान ह्याचा वापर करत नाहीत. एक ती लागण लागून जाते. त्याच्यामुळे मला या 3 गोष्टींचं कधी आकर्षण नव्हतं. बँकेत मी कधीही प्रयत्न केले नाहीत. त्या काळी बँक एक्झाम्सचे खूप ऍडव्हर्टाईज यायच्या, म्हणजे काय म्हणतात, व्हॅलिड ऍडव्हर्टाइजमेंट्स याच्या पेपरामधून. बरेच विद्यार्थी माझे मित्र बसायचे, काय त्याच्यापैकी काही जण जॉईन झाले आज तिथे. आज ते ज्यावेळी जॉईन झाले होते त्यावेळी त्यांची पोस्ट होती, क्लेरिकल पोस्ट होती. आज जास्तीत जास्त कुठेतरी असिस्टंट म्हणजे सिनियर हेड क्लार्क वगैरे या पोस्टपर्यंत गेलेले आहेत. त्याच्यात ते समाधानी आहेत, हरकत नाही, माझा त्यांच्याबद्दल आक्षेप नाही. माझा उद्देश एकच होता की मी जे शिकलोय ते त्या गोष्टीचा वापर मला कुठेतरी करून बघू की मी खरोखर जे शिकलोय त्याचा वापर मला कधी माझ्यासाठी करता येतोय का, माझ्यासाठी झाल्यानंतर त्याचा वापर करून मी दुसऱ्यांना काही देऊ शकतोय का. आणि या 3 क्षेत्रात ते शक्य नव्हतं. बँक असो, शिक्षकीपेक्षा सुद्धा कसं होतं की बरेच मुलं शिक्षकी पोशाख का घेतात हे आज माझ्या बऱ्याच मित्रमैत्रिणी घेतलेलं आहे. थोडंसं वादग्रस्त विधान करतोय की त्यांना एक हे असतं की बाबा शिक्षकी पेशा म्हणजे कसा की सकाळी 11 ते संध्याकाळी 5:30 ही शाळेचं टायमिंग असतं. आपल्याला दिवसाला जास्तीत जास्त 5 तास वेगवेगळ्या वर्गांवर जाऊन घ्यावे लागतात. शिकस्त झाली तर 6 तास, त्याच्या पलीकडे तुम्हाला शिकावं लागत नाही. लागोपाठचे 2 तास चुकून आले तर आठवड्यातनं एखाद दुसरा, नाहीतर एक तास घेतला एका वर्गावर की मध्ये काही गॅप मिळते, पुन्हा दुसऱ्या वर्गावर जाता येतं. एक थोडंसं काय असं की कम्फर्ट झोन म्हणतात तो. मग मी कम्फर्ट झोनमध्ये काम करू शकत नाही. सवयच अशी झाली आहे. कारण याचा मूळ जर मी विचार करायला गेलो तर याचं मूळ आहे ते माझ्या वडिलांच्या नोकरीत. माझे वडील जे होते ते संरक्षण खात्यात होते, इंडियन एअरफोर्समध्ये होते. आणि ते ज्यावेळी इंडियन एअरफोर्समध्ये काम करत होते त्यावेळी त्या माझ्या वडिलांनी भारतावर जी 3 आक्रमणं झाली, 2 पाकिस्तानतर्फे आणि 1 चायनातर्फे, या तिन्ही युद्धात त्या माझ्या वडिलांचा सहभाग होता भारतातर्फे. भारतीय संरक्षण खात्याच्या याच्यात बॅटलफील्डवर नव्हते, म्हणजे जिथे प्रत्यक्ष युद्धभूमीवर नव्हते, पण त्या युद्धभूमीवर जे लढणारे सैनिक आहेत त्यांच्यासाठी एक बॅकबोन सिस्टीम असते. त्या बॅकबोन सिस्टीम मध्ये माझे वडील काम करत होते. त्याच्यामुळे मला ते एक सवय लागली की आपण का नाही असं जगू शकत. माझ्या वडिलांनी केलंय ना, का मी ते करू शकत नाही. त्याच्यामुळे मला एक रिस्क घेऊन जगण्याची सवय लागली. या 3 फील्डमध्ये गेलो तर मला रिस्क काही नसणार. रिस्क नावाचा फॅक्टर काही नाही, म्हणून मी ती फील्ड टाळलेली होती. ओके सर. ती फील्ड मी बोला सर. हॅलो. जरी ती मी फील्ड टाळलेली असली तरी कुठेतरी आतमध्ये एक होतं की दुसऱ्याला मी काय शिकलो ते मला दुसऱ्याला सांगायचं होतं. म्हणून मी थोडासा शिक्षकाच्या भूमिकेतनं जे मी आतापर्यंत तुमचे इविक जे करत आलो, सुरुवातीला मी एकटाच तुमच्या बॅचमधल्या म्हणजे कुडा कॉलेजच्या बॅचमधल्या मुलांना एकटाच शिकवत होतो. पण नंतर हळूहळू एकट्याला मला शिकवायला कंटाळा आला. मी दरवर्षी तेच करतोय. म्हणून मी माझ्या इतर मित्रांना ते सामावून घेतलं. त्याच्यामुळे शिक्षकी पेशा झालं. आज बँकेशी संबंधित काम मी करतोय, पण मी बँकेत काम करत नाहीये. मी, माझा मोठा भाऊ, आमचे सहकारी मिळून जे काही आम्ही डेव्हलप करतोय
सॉफ्टवेअर्स आम्ही डेव्हलप करतो बँकांसाठी, भारतातल्या बँकांसाठी करतोय. भारतातल्या मोठ्या बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया आहे, ICICI बँक आहे, मोठ्या बँका आहेत. जगभरातल्या नावाजलेल्या मोठ्या बँका आहेत, बँक ऑफ अमेरिका आहे, बँक ऑफ चायना आहे, बँक ऑफ मालदीव्स आहे. वर्ल्ड बँकला तर माझा भाऊ स्वतः काम करतोय की तो आता त्याने बाकीच्या छोट्या बँकांसाठी काम करत तो वर्ल्ड बँकसाठी काम करतोय. कधीतरी मी त्याच्यासाठी मदत करत असतो. प्रत्यक्ष बँकेत काम करत नाही, पण कुठेतरी त्या बँकांना लागणारं जे आहे त्याने त्या बँकांना एक शिस्त आणण्याचं, बँकेच्या कारभारात वागण्यात कामगारांना एक काहीतरी शिस्त आणण्याचं काम मी करतोय. त्याच्यामुळे ते एक हे झालं. LIC मात्र मला पटली नाही, कारण फ्रँकली सांगतो LICत माझे बरेच नातेवाईक आहेत. सख्खा माझा मावस भाऊ आहे, त्याची बायको आहे, माझे सासरे LICत होते. आज ते या जगात नाहीत, निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर काही वर्षातच त्यांचं ते हे जग सोडून गेले. पण LIC मला नाही आवडली, कारण एक फक्त टिपिकल क्लेरिकल जॉब किंवा एक काय म्हणतात तो कारकुनी करण्यात मला इंटरेस्ट नव्हता. आणि LICत बसायचं तर ते करण्यात तुम्हाला 90% कारकुनी करावी लागते आणि तिथे 10%च तुमच्या ज्ञानाचा वापर होतो, हे माझं स्पष्ट मत आहे. म्हणून मला ते जॉब नको होते. बरं, हां सर, गेली 10-15 वर्ष तुम्ही कुडाळ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर फेस्टिवल इविकचं यशस्वीरित्या आयोजन करतात, त्याबद्दल थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. हां, मी पुण्यात ज्यावेळी इथनं 1998 मध्ये कुडाळ सोडून मी पुण्यात गेलो. सॉफ्टवेअर फील्डमध्ये मी काम करायला सुरुवात केली. सॉफ्टवेअर फील्डमध्ये काम करत असताना एका चांगल्या कंपनीत होतो, प्रायव्हेट कंपनी होती ती, नेटकॉम डेटा सिस्टम्स म्हणून. तर त्या कंपनीतर्फे सुरुवातीला जॉईन झालो. त्याच्यानंतर एक 8-10 महिनेच मी त्या ऑफिसमध्ये बसून मी काम केलं त्यांनी दिलेल्या कम्प्युटरवर. त्याच्यानंतरचं जे माझं काम सुरू झालं ते मोठे क्लायंट्स, अगदी सांगायचं झालं तर बजाज ऑटो लिमिटेड ही पुण्यातली मोठी दुचाकी निर्माण करणे आज एक मोठी कंपनी नावाजलेली. त्या कंपनीला हळूहळू मी सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. अर्थात माझ्या कंपनीचं आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं. दुसरी कंपनी होती अडवाणी ओव्हरलिकॉन लिमिटेड, त्यांचीच दुसरी सिस्टर कन्सर्न होती ॲडॉर पॉवरट्रॉन लिमिटेड, की जे पॉवर सेक्टरमध्ये काम करत होते. त्याच्यानंतर फिनोलेक्स केबल्स, त्यांचं केबल डिव्हिजन चिंचवडला आहे, त्याला मी सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. फोर्स मार्शल ही एक चांगल्यापैकी कंपनी, त्यांना मी सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. आणि सगळ्यात शेवटची म्हणण्यापेक्षा आणखीन एक माझ्याकडे कंपनी होती, ती म्हणजे दीपक फर्टिलायझर्स. त्यांचं जे शेअर्स डिपार्टमेंट होतं त्याला सॉफ्टवेअर दिलेलं होतं. बरं, या सगळ्या कंपन्यांचं वैशिष्ट्य एक होतं की या एका कंपनीच्या सॉफ्टवेअरचा दुसऱ्या कंपनीच्या सॉफ्टवेअरशी काडीचाही संबंध नव्हता. ज्या कंपनीत मी काम करत होतो तिथे मी साधारणपणे 2002 ते 2006-07 पर्यंत मला निश्चित आठवत नाही, पण एक 4 ते 5 वर्ष मी तिथे काम केलं. हे करत असताना माझ्या लक्षात आलं की सॉफ्टवेअर फील्डमध्ये असं आहे की मुलं येतात, थोडासा अनुभव मिळाला की ते कंपनी चेंज करतात, 4 पैसे जास्त मिळतात, दुसऱ्या कंपनीकडे जातात. आणि हे जॉब जम्पिंग किंवा एक जॉब सोडून दुसऱ्या जॉबकडे जाणं, त्याला ॲट्रिशन सुद्धा एक हा शब्द आहे, ते करत असतात. नवीन येणारे जी मुलं असतात, विशेषतः फ्रेशर्स, या मुलांकडे फक्त माहिती असते, काहीतरी शिकलेलं असतं, पण जे काही आपण शिकलोय ते ॲप्लिकेबल करत आपण मोकळ्या जगात गेल्यावर अप्लाय करत असताना माझ्याकडे प्रोग्रामिंग टेक्निक आहे. मी एखाद्या लँग्वेजमध्ये एखादी लँग्वेज मी शिकलेलो आहे. आज जावा लँग्वेज आहे, PHP लँग्वेज आहे, पायथन आहे, वेगळ्या लँग्वेज आहेत. वेब टेक्नॉलॉजी संदर्भात लँग्वेज आहेत, पण त्या काळात वेगळ्या लँग्वेज होत्या. मुलं यायची, त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घ्यायचो, मी आणि माझा एक सहकारी होता, आम्ही इंटरव्ह्यू घ्यायचो, टेक्निकल इंटरव्ह्यू. जनरल इंटरव्ह्यू झाला आणि टेक्निकल इंटरव्ह्यूला सुरुवात केली की मुलं ती अक्षरशः कुठलीही असू देत, मुंबईतली असो, पुण्यातली असो, अगदी पार जळगाव, तिकडे नांदेड, नागपूरची असो, नाहीतर आपल्या कोकणातनं त्यावेळी फ्लो कमी होता, पण काही मुलं यायचीच. अगदी बी फर्स्ट क्लास वगैरे सर्टिफिकेशन वगैरे दाखवायची. पण ज्यावेळी त्यांचं खरं नॉलेज आम्ही तपासायला बसायचो त्यावेळी लक्षात अरे हा ना येतोय, पण ते कसं अप्लाय करायचं माहीत नसायचं. हा जो प्रकार होता तो माझ्या डोक्यात बसलेला होता.
आणि अशाच एका सुट्टीत मी कुडाळला आलेलो असताना कुडाळ स्कूलचे जे कमशिप्र मंडळाचं ऑफिस आहे तिथे मी बसलेलो होतो का. तिथे मला ज्या शिक्षकांनी शिकवलं, वैद्य सर होते, सामंत सर होते, वेतुरेकर सर होते, आणखीन संस्थेचे उपाध्यक्ष त्या काळात असलेले भाई तळेकर होते. त्या लोकांशी बोलता बोलता विषय आला, अरे तू काय करतो सध्या. मी त्यांना सांगितलं मी हे असं असं करत असतो, ही सॉफ्टवेअर्सवर या कंपन्यांना देत असतो. त्याच्यात भाई तळेकरांनी विषय काढला, अरे तू माझ्या कॉलेजसाठी काय करू शकशील. म्हटलं तुमच्या कॉलेजसाठी काय करायचं, कारण मला त्यावेळी माहिती होतं की फक्त कॉलेजमध्ये आर्ट्स आणि कॉमर्स या 2च फॅकल्टी त्यावेळी चालू होत्या. अरे म्हणाले तसं नाही आहे, आणि आता BSc IT आणि BSc कम्प्युटर सायन्स या 2 फॅकल्टी चालू केलेल्या आहेत आणि त्या मुलांना मार्गदर्शन करण्यासारखी माणसं मला मिळत नाही आहेत, तर तू काय मदत करू शकशील. म्हटलं हरकत नाही. त्यांची परमिशन घेऊन मी कॉलेजमध्ये गेलो. परिस्थिती खरोखर एवढी विचित्र होती, कारण एकच शिक्षक त्यावेळी त्यांना कसा बसा त्यांनी शोधून काढलेला, आणि तो एकच शिक्षक 6चे 6 पेपर आणि 2 वर्ष त्यावेळी चालू होऊन झाली होती, म्हणजे 4 वर्ग, आणि त्याच्यात तो मॅनेज करत होता. वर्कलोड होता, त्याच्यामुळे तो जे शिक्षक होते, मी अरे तुरे करू नये खरं, जे कोण शिक्षक होते आज ते नाही आहेत याच्यात, कुडाळ कॉलेजला नाही आहेत, पूर्णपणे वैतागले. त्यांना जाऊन भेटलो, त्या म्हटलं तुमची गरज काय. ते माझी गरज एवढीच आहे की मला चांगला जॉब पाहिजे IT इंडस्ट्रीमध्ये, जो आता सध्या मला मिळत नाहीये. आणि दुसरं म्हणजे की संध्याकाळी 5:30ला कॉलेज बंद झाल्यानंतर मला वेळ घालवायला साधन नाही, मी घराकडे जाऊन मी काय करू म्हणाले. आणि हे मला मोठं शहर नाहीये, आणि त्याच्यासाठी मी हा जॉब सोडायच्या प्रयत्नात आहे. हीच गोष्ट पुन्हा दुसऱ्या दिवशी आलो, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. सर हे म्हटलं असं 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 आहे, त्यामुळे तू याच्यात काय करू शकतो. म्हटलं बघा माझ्याकडे माझा जॉब आहे सध्या, आणि त्या जॉबवर राहावं लागतं. एकच करू शकतो की तुमच्या अकॅडमिक्सचे विषय मी शिकवू शकत नाही, पण या मुलांना जो एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट नावाचा जो भाग आहे, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट, तो म्हटलं मी त्यांना शिकवू शकतो. कसा शिकवशील. मी त्यांना योजना सांगितली, म्हटलं महिन्यातनं 2 दिवस येईल मी, शनिवार रविवार ऍडजस्ट करून, आणि त्या मुलांना शिकवेन मी. त्यांनी परवानगी दिली. मी विद्यार्थ्यांशी बोललो, अगोदर फक्त विद्यार्थ्यांशी बोललो शिक्षकांच्या अनुपस्थितीत. नंतर शिक्षकांना बरोबर विद्यार्थ्यांशी बोललो, दोघांची अपेक्षा समजावून घेतल्या, आणि तिथनं या माझ्या कामाला सुरुवात झाली. कालांतराने ते वर्ष आटोपल्यानंतर ते शिक्षक सोडून गेले, दुसरे एक शिक्षक आले, त्यांची अवस्था तीच होती. पण नशीब माझं एवढं चांगलं होतं की विद्यार्थ्यांकडून मिळणारा जो रिस्पॉन्स होता तो खूप चांगला होता. मला 3 वर्ष विद्यार्थ्यांना हळूहळू मी प्रोजेक्ट म्हणजे काय असतं, तो कसा डेव्हलप करायचा, त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं. एक गोष्ट नमूद करतो की प्रोजेक्ट डेव्हलपमेंटमध्ये मी त्यांना सॉफ्टवेअर कसं लिहायचं, कुठल्या लँग्वेजमध्ये कसं लिहायचं हे मात्र मी त्यांना काढीचं सांगितलं, कारण ते त्यांचं स्किल होतं. ते त्यांना सांगितलं की ते स्किल तुम्ही डेव्हलप करणार आहात, पण तुम्ही जे काही डेव्हलप करताय ते कसं दिसलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, बघणाऱ्याच्या अपेक्षा काय असतात, त्या लक्षात कशा घ्यायच्या असतात, त्याच्यासाठी काय करावं लागतं, या गोष्टी मी त्यांना सांगत गेलो. अगोदर मुलांना ते पटलं नाही, कारण ऑफकोर्स विद्यार्थी दशेत असताना बऱ्याच जणांची अपेक्षा असते स्पून फिडिंगची. जेवढं ऐकतं मिळेल तेवढं मिळवत जायची, पण ज्यावेळी तुम्ही प्रोफेशनल जगात प्रवेश करण्याच्या तयारीत असता त्यावेळी स्पून फिडिंगचा आधार न घेता मला येतंय, हे माझ्याकडे आहे, हे मी असं प्रेझेंट करणार, एवढं दाखवायची जर तुमची तयारी असेल तर बरेचसं काम तुमचं सोपं होतं. हे मी त्यांना पटवून दिलं. पुढची जवळजवळ 6-7 वर्ष मी हेच करत होतो, पण एका वर्षी मला एवढा कंटाळा आला, अरे मी काय करतोय हे. दरवर्षी माझी ठराविक त्या टेप्स जूनमध्ये कॉलेज सुरू व्हायचं, जुलैमध्ये मी माझं काम सुरू करायचो, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये साधारणपणे सुट्टी चालू व्हायची, परत गॅप पडायची, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, कारण फेब्रुवारीपासून परत परीक्षांचं सीझन चालू व्हायचा वगैरे, तो पदार्थ चालू. पण एका वर्षी मला खूप कंटाळा आला, अरे बापरे मी काय करतोय, दरवर्षी मी तेच जाऊन बडबडतोय. हरकत नाही, समोरचे विद्यार्थी बदलत आहेत, काही वेळा शिक्षक सुद्धा बदललेले असायचे. वैतागलो, आता म्हटलं थांबायचंय, नाही आपण नाही करायचं. या लेवलला आलो, संस्थेच्या कार्यालयात गेलो, आणि मी वैताग म्हणजे माझाच वैताग मी माझ्यावर काढून पण त्यांना दाखवला की बाबा झालं, हे खूप झालं, आता याच्यापुढे नाही, हे काम
शिक्षकांनी हातात घ्यावं. संस्थेने मला सांगितलं की तू असं करू शकत नाहीस बाबा, कारण म्हणाले तू जे काही विद्यार्थ्यांना आजपर्यंत शिकवलेलं होतंस ते प्रोजेक्ट त्यांनी जे काही बनवलं असेल, त्यांना किती मार्क मिळायचे हे नाही, पण जे प्रोजेक्ट तपासण्यासाठी एक्सटर्नल व्हायचे त्या प्रत्येक वर्षीच्या एक्सटर्नल एक्झामिनरने जाताना सांगितलं होतं की या मुलांकडे यांना मार्गदर्शन करणारा माणूस कोणतरी वेगळा, कारण यांची जी एक प्रोजेक्ट डेव्हलप करण्याची जी दृष्टी आहे तीच वेगळी आहे की जी आम्हाला कुठल्याही कॉलेजमध्ये मिळालेली नव्हती. पण म्हटलं मला हे शिकवायचंच नाहीये ना, कारण आता मी किती दिवस तेच रिपीट करू. जी गोष्ट मी टाळत होतो की म्हणजे मगाशी जो मी सांगितलं की शिक्षकीपेक्षा मला का टाळायचा होता, मला जॉब सिक्युरिटी नव्हती. अर्थात मी इथे काही जॉबवर नव्हतो, माझा जॉब वेगळा चालूच होता, पण मला तेच रिपिटेशन नको होतं, कारण मला एक ठराविक काळानंतर रिपिटेशन सोडून देऊन मला त्याच्यातनं बाहेर पडायचं असतं. त्यामुळे मग तू काय करू शकतोस म्हटलं, तर मला 2 दिवस द्या, मी विचार करून सांगतो. 2 दिवसाचा विचार करत असता मला म्हटलं हरकत नाही. आपण जे इतकी वर्ष कधीतरी मुलांची इंटरव्ह्यू होत आहे, मुलं तिथे जाऊन फसत आहेत. सगळीच मुलं माझ्याकडे इंटरव्ह्यू राहतील अशी नाही. ही मुलं जर आणखीन दुसरीकडे गेली, दुसरे इंटरव्ह्यू मध्ये काही वाटेल ते प्रश्न विचारतात. कॉन्फिडन्सने इंटरव्ह्यू कसा द्यावा, भरे तुम्हाला नोकरी मिळो अथवा न मिळो, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण वेगळं काहीतरी करूया. त्याच्यातनं मग इंटरव्ह्यू स्किल्सचा मला शोध लागला. इंटरव्ह्यू स्किल्स जर तुम्हाला डेव्हलप करायचे तर त्याचबरोबर एक नवीन त्याच्यासोबत आलेला पार्ट म्हणजे सॉफ्ट स्किल्स. तुमच्या हातात अंगात सॉफ्ट स्किल्स असली पाहिजेत. म्हणजे स्वतःला प्रेझेंट कसं करायचं, समोरच्याशी बोलताना कसं बोलायचं, अनोळखी माणसाशी कसं बोलायचं, ओळखीचा जो माणूस असेल वयाने म्हणजे मोठ्या वयाच्या माणसाबरोबर कसं बोलायचं, लहान वयाच्या माणसाबरोबर कसं बोलायचं, ज्युनियर माणसाबरोबर कसं बोलायचं, या ज्या गोष्टी होत्या ह्या गोष्टी या मुलांना शिकवणं गरजेचं होतं. बरेचदा कसं असतं की तुमचा इंटरव्ह्यू चालू असताना तुमचे सॉफ्ट स्किल्स सुद्धा बघितले जात असतात. एखादा चुकीचा शब्द निसटल्यानंतर पटकन जर तुम्ही नोट करून सॉरी आय डोंट वॉन्ट टू से दॅट, हरकत नाही, लक्षात येतं की हा निसटलेला शब्द होता याचा. पण जर तुम्ही तसे जर कंटिन्यू राहिला तर ते म्हणतात की या गोष्टी नोट केल्या जातात. ह्या मुलांना मी सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर मॅनेजमेंट किंवा IT किंवा कम्प्युटर सायन्स मधली जी मुलं होती त्यांना फक्त प्रत्येकाला त्यांच्याच आवडीच्या फील्डमध्ये जॉब मिळेल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नव्हता. मग त्याच्यासाठी सपोर्टिव्ह जॉब काय असतात त्याबद्दलची माहिती द्यायला सुरुवात. पण हे एवढं सगळं मला करता येणं शक्य नव्हतं. कुणाची तरी मला मदत लागणार होती. माझं फ्रेंड सर्कल एवढं मोठं वाढलेलं होतं आणि त्याच्यात खूप चांगली लोक आलेली होती. मी त्यांच्याशी एवढं बोलायचं, अरे मी असं करतोय, तुम्ही मला काही मदत करू शकाल का. माझं नशीब एवढं चांगलं होतं की प्रत्येकाने सांगितलं तू करतोयस ना, तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे, मी माझ्या आयडिया सांगतो. असं बरेच जण ते आयडिया हरकत नाही आम्ही येतो आम्ही करतो सांगायचे. काही जण असेही भेटले की विवेक हे असं करू नकोस, कारण येणारा काळ बदलणार आहे. आपण त्यांना जर पुढच्या काळाचा जर विचार करून जर त्यांना आपण सांगितलं तर ते चांगलं आहे. ते मी ऍक्सेप्ट करत, त्या लोकांना मी आणायला सुरुवात केली. आणि त्याच्यातनंच युथ फेस्टिवल हे त्याला मी नाव दिलं. इविक हा त्यांचं हा ब्रँड होता SRM कॉलेज. नॉर्मली युथ फेस्टिवल कसं असतं की ते युनिव्हर्सिटी म्हणजे अरेंज करतं आणि त्याचा एकच उद्देश असतो की तुमच्या अंगातल्या कलागुणांना वाव देऊन तुमचं व्यक्तिमत्व फुलवणं, की ज्याच्यात अभिनय असतो, संगीत असतं, इतर काही कला असतात, सादरीकरण असतात त्याची. ओके. आणि हे दरवर्षी होत असतं. माझे फेस्टिवलचं जे एक हे होतं की तुम्हाला कुठल्या संधी आहेत, तुम्हाला एक जर ही संधी मिळाली नाही तर दुसरी संधी तुमच्या दारात तुमच्याकडे कशी चालून आलेली असती हे कसं ओळखायचं हे सांगायला सुरुवात केली मी विद्यार्थ्यांना. सांगायला खरोखरच आनंद वाटतो मला की ज्यावेळी मी या गोष्टींना सुरुवात केली त्यावेळी एक सुरुवातीचे काही लेक्चर्स संस्थेतले काही लोक येऊन बसायची तिथे आणि त्यांनाही समजायचं हे काहीतरी वेगळं करतोय हा माणूस. जे शिक्षक होते त्या डिपार्टमेंटला शिकवायचे ते सर सांगायचे, सर हे आमच्या कधीही लक्षात आलेलं नव्हतं. माझं प्रोजेक्ट शिकवणं मुलांना चालूच होतं, पण ह्या लोकांना घेऊन आल्याबरोबर त्याचा फायदा मुलांना झाला. आज कधीतरी मी कुठेतरी प्रवास करत असतो, मुंबईतून पुण्यात, पुण्यातून मुंबईत, कधीतरी एखादी व्यक्ती समोरून राहते, सर कुठे चाललात, मी बघतो हसतो,
सांगतो मुंबईला राहतोय ना पुण्याला जातोय, की तो पुढचा त्याचा प्रश्न असतो, सर मला ओळखलत का? विवा शिरवाडकरांची कविता नाही म्हणत आहे मी, ओळखल का सर मला पावसात भिजून आला कोणी, ती म्हणत नाही मी, पण परिस्थिती अशी असते, कोणतरी तो समोर, सर मग ओळखलं का? अरे बाबा नाही ओळखलं मी तुला. सर मी अमुक अमुक बॅचचा कुडाळ कॉलेजचा विद्यार्थी, तुम्ही आम्हाला ई वीकमध्ये मार्गदर्शन करायचं, आज मी अमुक एका कंपनीत या चांगल्या याच्यावर काम करतोय. ऐकायला खूप बरं वाटतं की कुठेतरी या मुलांना मी जे काही. एक मिनिट सर, तुम्ही सुद्धा म्हणजे तुमची सुद्धा ओळख मला ईवीक मधूनच झालेली त्यावेळी, की मी म्हणजे FY ला आम्ही असताना की म्हणजे काय ईवीक असं कंटाळवाणी असेल काय, पण असं नंतर 3 वर्ष असं सतत चालू होतं, मग हवं असं वाटायचं, म्हणजे ईवीक हवं असं वाटायचं खूप, असं म्हणजे ग्रुपने वगैरे काम करायचं असं. तुम्ही सर यायच्या, मॅडम यायच्या, चांगले गेस्ट लेक्चरर यायचे, चांगलं मार्गदर्शन द्यायचं, खूप छान वाटायचं आम्हाला. हा बोला. बरोबर आहे. याच्यातून माझे जे काही मित्र होते ते एवढे जोडले गेले की ते आता गेली 2 वर्ष, या एकतर गेले पूर्ण वर्ष थोडंसं जरा हे कोरोना हे एक संकट आलं, त्याच्यामुळे या वर्षीचं ईव्ही झालं. त्याच्या अगोदरची 1-2 वर्ष थोडंसं जरा काही तांत्रिक कारणामुळे मी ईव्ही घेऊ शकलेलो नाही, पण माझ्या बरोबर जे काम करणारे माझे मित्र जे आहेत ते आज त्यांना एवढी सवय झाली, अरे विवेक काय झालं, तू हल्ली काही करत का नाही? अरे काय करत नाहीस म्हणजे नेमकं काय? नाही, आपल्याला ईव्हीला जायचं असतं ना जानेवारी फेब्रुवारी मध्ये. त्यांनाही सवय झाली आहे. कारण सर आता कोरोनाचा तुम्ही विषय काढलाय, तर कोरोनामुळे बरंच चाकरमनी गावाकडे वळलेत आणि आपली शेती बरी असं म्हणत शेती करत आहेत, त्यावर तुम्ही काय सांगाल? गोष्ट अशी आहे, शेती करणं हे वाईट नाही आहे. आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की जोपर्यंत पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत अन्नाची गरज ही कायम आहे. भले वाटेल ती उलथा बदलतो, वाटेल ती टेक्नॉलॉजी बदलो, आजपर्यंत टेक्नॉलॉजीत खूप बदल झाले, यापुढे घडणार आहेत, वेगवेगळे शोध लागणार आहेत, पण सजीव प्राण्यांच्या भुकेला पर्याय दुसरा काही नसणार की तिथे अन्नाचीच गरज लागणार आहे. माझ्या पोटापुरतं जर अन्न पिकवण्याची माझ्यात कपॅसिटी असेल, माझ्या पोटात माझी भूक भागवण्या एवढं, माझ्या कुटुंबाची भूक भागवण्या एवढं, आणि त्याच्यातनं मी जर माझं आयुष्य सुखातीत म्हणत नाही मी, पण एक नॉर्मल की कोणासमोर हात न पसरता मी माझ्या स्वाभिमानाने मी माझं आयुष्य जर जगू शकत असेल तर त्याच्यात वाईट काय आहे? शेतीत काम करणं लोकांना वाईट का वाटतं? एकतर कसं आहे की शेती, आपल्याकडची शेती ही पूर्णपणे निसर्गावर आधारित आहे, अवलंबून आहे. निसर्गाचा लहरीपणा आपण बघतोय. या 2 दिवसच बघा ना, थंडीच्या दिवसात आपल्याला पावसाळा अनुभवतोय. निसर्गाचा लहरीपणा की ज्याच्यावर कोणाचाही कंट्रोल नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतीचं जे काही होणार आहे हा एक बरेचदा जुगाराचा भाग ठरतो. हो सर. पण म्हणून शेती करणारा जो अस्सल शेतकरी आहे तो शेती करायचं सोडणार नाही. तो दरवर्षी हरकत नाही, आज एक किलो धान्य पेरलं, त्याची अपेक्षा असते की त्या 1 किलो धान्यातनं मला 10 किलो धान्य निसर्गाने द्यावं. त्याला 10 किलो मिळत नाही, 2 किलो मिळतं, 2.5 किलो मिळतं, 3 किलो मिळतं. पण म्हणून तो पुढच्या वर्षी जो अस्सल शेतकरी असेल तो, आपल्याकडची शेती पड पडण्याची जी कारणं आहेत त्याच्यात महत्वाचं कारण म्हणजे लोकांना असलेलं व्हाईट कॉलर जॉबचं आकर्षण. एक 8 तास जाऊन ऑफिसमध्ये बसलं, टेबलवर बसलं, मस्तपैकी डोक्यावर फॅन फिरत असतो, छानपैकी टेबल असतं, आजूबाजूला हाताखाली एखादा शिपाई येतो, समोर फायलींचा ढीग पडलेला असतो, आपण काहीतरी दिवसभर करत असतो, 8 तास काम केलं, महिन्याला आपल्याला एक सॅलरी म्हणून, पगार म्हणून ठराविक रक्कम आपल्या हाताशी पडते आणि आपण त्याच्यात पुढचा महिना व्यतीत करतो. की तिथे निश्चित हमी उत्पन्न असतं की मला एवढा माझा पगार हा मिळणार आहेच, जास्त काम केलं, ओव्हर टाईम केलं तर मला जास्त पैसे मिळतील. शेतीत या गोष्टी मिळत नाहीत. पण जर आपण आता हळूहळू आपल्या शेतीचं कडे वेगळ्या दृष्टीने बघायला सुरुवात केलं, आपल्याकडे
कोकणातली शेती अशी नाही आहे किंवा एखादा मोठा जमीनदार आहे त्याची एकरांनी शेती आहे, त्याच्याकडे एकरांनी जमीन आहे, अशी आपली शेती नाही आहे त्या तुलनेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली घाटावरची जी आपण जी शेती म्हणतो, कोल्हापूर सांगली वगैरे त्या भागातली, की एका शेतकऱ्याकडे किमान 5 एकर 10 एकर एवढी जमीन असते. गरीबात गरीब शेतकरी असतो, बरोबर. आपल्याकडे ती परिस्थिती नाही, आपण त्याच्यापेक्षा आपल्याकडे कमी जमीन असते. थोडक्यात सांगायचं मालवणी भाषेत एखाद दुसरं कुणगोच माझ्या नावावर असतात, बरोबर. तर आपण आता थोडासा आपल्या वृत्तीत थोडासा बदल केला पाहिजे. हेवे दावे आहेत, हेवे दावे हे राहणारच आहेत, कारण आपलं व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाच्या स्वभावात बदल असणार आहे. पण अगदी मामूली किंवा अगदी काय म्हणतात ते बिना अर्थाचे हेवे दावे मनात पकडून घेऊन आपलं नुकसान करून घेण्यापेक्षा आता पुन्हा एकदा एकत्र येऊया, झालेल्या चुका होऊन गेल्या, झालं गेलं गंगेला मिळालं, हा जर विचार ठेवून जर शेतीचं स्वरूप आता बदलणं गरजेचं आहे. बरेच चांगले प्रयोग होत आहेत, मुलं शिकत आहेत, आपल्याकडे आता आलेली आहेत, शेतकी कॉलेजेस आहेत, त्यांच्याशी संपर्क जर ठेवला, चांगली बी बियाणे आपल्याला मिळत आहेत. भगीरथ सारखं एखादे म्हणजे डॉक्टर देवधरांसारखं एखादी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करायला जाते, तर त्या लोकांचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. असं जर करत असू तर शेती करण्यात काही वाईट नाहीये. बदलापूरला राहून 3 तास धक्के खात मी विटीला जाणार, 8 तास तिथे मी ऑफिसमध्ये बसून माझे काम करणार, परत 3 तास संध्याकाळच्या त्या गर्दीत, म्हणजे 8 आणि 6 14 तास मी आयुष्यातले घालवले, एका दिवसाचे घालवले. उरलेल्या 10 तासात मी झोपणार किती, मी कुटुंबाला किती देणार वेळ. मुंबईतलं आयुष्य मी सांगतोय, कारण मी सुद्धा मुंबईतच राहतोय सध्या. अशा वेळी जर तुम्हाला शेतीबद्दल जर आकर्षण असेल, हरकत नाही, थोडे दिवस तुम्हाला त्रास होतील, पण शेती केल्यामुळे आणि जर तुमची तेवढी शारीरिक क्षमता असेल, तुम्ही जर शारीरिक क्षमता जर तरुण असाल तर तुम्ही शारीरिक क्षमता जर तुम्ही वापरून पूर्णपणे शेती केली तर तुम्ही एक फिट राहू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज नाहीये. की जी आज मुलं बरेचदा शहरातली मुलं जिम मध्ये जात आहेत, भरपूर अगदी व्यायाम करतात, त्यांचे सप्लिमेंट्स खातात, येतात काय, आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपण बघतो आहोत. एक्सटर्नल सप्लिमेंट जी आहेत त्याच्याऐवजी जर तुम्ही जर नॅचरल जर तुमचं अन्न तुम्ही तुमच्या शेतात पिकवताय, स्वतःच्या घामाचं पिकवताय आणि ते तुम्ही जर खाताय तर तुमच्या अंगाला ते लागणारच आहे आणि त्याचाच फायदा तुम्हालाच होणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टीत काही चूक आहे असं मला वाटत नाही. फक्त एवढंच आहे की आता थोडासा दृष्टिकोन लोकांनी बदलावा. हेवे दावे अडकून शेतीपड टाकायची हे असं करू नये. आहे ती जमीन, तिला वेगळ्या मार्गाने हे करा, तिची मशागत करा. खूप गोष्टी नवीन आलेल्या आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल माहिती करून घ्या, त्याचा प्रयोग करून बघा. कमी पाण्याची सुद्धा आता शेती होऊ शकते आपल्याकडे, त्याचे प्रयोग झालेले आहेत. एवढंच सांगू शकतो मी. बोला सर. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित घरातलो रे घरातलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे. या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल आणि जास्तीत जास्त लोकांनी या चळवळीत सामील हवे याकरता तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? एकतर घरातलं ह्या ग्रुपने आता सोमेश्वर कला मंचने जे काही सुरू केलंय त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करेन, कारण कलेच्या माध्यमातून ते जनजागृती करायला बघतायत. आपण जर आपला इतिहास बघितला तर त्या काळात सुद्धा कला पथकं होती की जी त्या काळात स्वातंत्र्याचं महत्व सांगायची. आपण कित्येक कलाकार म्हणजे निळू फुलांसारखे कलाकार होते, दादा कुंडकेंसारखे कलाकार होते, जे कला पथकातनं पुढे आलेले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात ते कला पथक करत होते. त्यांच्यासोबत चांगले चांगले नेते होते, एस.एन. जोशी होते, नागोगोरे होते, बरेच लोक होते. त्याच्यामुळे कलेच्या माध्यमातून जर तुम्ही जनजागृती करत असाल तर ती खूप चांगली गोष्ट आहे. कारण होतं कसं की नुसतं व्याख्यान देऊन लोकांना वैताग देण्यापेक्षा एखादी गोष्ट जर कलेच्या मार्गाने सांगितली तर लोकांना पटकन पटते. त्याच्यासाठी सोमेश्वर कला मंचचं मी खरोखरच मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी एक चांगलं माध्यम निवडलं आहे जनजागृती करण्यासाठी. आता या जनजागृतीमध्ये सामील होण्यासाठी इतरांना काय
सल्ला देऊ, मी सल्ला देत नाही, पण एकच माझ्या मनात आलेला विचार सांगतो की तुम्ही या लोकांशी बोला. जे लोक सोमेश्वर कला मंचाशी संबंधित आहेत त्यांच्याशी तुम्ही बोला. तुमचे जे काही प्रश्न असतील, वैयक्तिक पातळीवर असतील, कौटुंबिक पातळीवर असतील, गाव पातळीवर असतील, तालुका पातळीवर असतील, विविध सामाजिक पातळ्यांवर तुमचे काही प्रश्न असतील, मांडा ते त्यांच्यासमोर. जर खरोखरच जर ते प्रश्न जेन्युइन म्हणजे विचार करण्यासारखे असेल तर त्याचा अंतर्भाव सोमेश्वर कला मंचाच्या कलावंतांनी आपल्या गराजलो रे गराजलो या हे जे काही नाटकच आहे ना ते त्याच्यातनं ते पुढे आणतील, लोकांसमोर आणतील, त्याच्यातनं काही मार्ग सापडू शकतील. त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना एक लोकाश्रय अशा वेळेने द्यावा किंवा हरकत नाही, तुम्ही जे काही सादर करते आमच्यापर्यंत पोहोचतंय, पण अजून काही दुर्लक्षित राहिलेल्या गोष्टी असतील, आपल्या गाव पातळीवर असतील, सांसारिक पातळीवर असतील किंवा सामाजिक पातळीवर असतील, वैयक्तिक पातळीवर असतील, सांगून बघा ना. माझा एक जो वैयक्तिक प्रॉब्लेम असतो तो दुसऱ्या कोणाचा असणारच नाही असं मी म्हणू शकत नाही. आणखीन कोणाचा असतो, फक्त त्याचं स्वरूप वेगळं असू शकेल, पण तो प्रॉब्लेम प्रत्येकाने कसा ना कसा तरी हे केलेला असेल, फेस केलेला असेल. त्याची काही लोकांना उत्तर सापडलेली असतील, पण ती त्यांच्या पुरती मर्यादित राहिलेली असतील, बऱ्याच लोकांना सापडलेली नसतील. तर त्या प्रश्नांना निदान वाचा तरी फुटेल, ते प्रश्न लोकांसमोर येतील. त्याच्यामुळे लोकांनी सुद्धा त्यांना मदत करावी, त्यांच्या या चळवळीला पाठबळ द्यावं, एवढीच मी हे करेन, म्हणजे विनंती करेन लोकांना. धन्यवाद सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुमच्याकडून आलेले सर्वच प्रश्न घेता आले नाहीत त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्कीच दिली जातील. आणि आता चळवळीचाच भाग म्हणून कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या पुराव्यानिशी आमच्याकडे पाठवा आणि आम्ही त्यावर आवाज उठवू. त्यासाठी आठवड्यातून एकदा लावी येऊन ज्या समस्या आमच्याकडे येतील त्यांना वाचा फोडण्यात येईल. तसेच गराजलो रे गराजलो एक चळवळ हे युट्यूब चॅनल सुरू केलेले आहे. यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. ही चळवळ घराघरात पोहोचावी हा फक्त उदात्त हेतू आहे. तेव्हा गराजलो रे गराजलो एक चळवळ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता आपण पुन्हा भेटू पुढील मुलाखतच्या क्षेत्रात अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.